नमस्कार स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृदोष निवारण्यासाठी अतिशय महत्त्वाचे 3 उपाय। तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पितृदोष आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या घेऊन येत असतो। जर कुंडलीत पितृदोष असेल तर तुमच्या आयुष्यात मात्र समस्या कायम राहणार आहेत। तसेच जर तुमच्यापासून तुमची पितरे आनंदित असतील आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळत असेल तर तुमच्या कुटुंबातील सर्व कार्य यशस्वी होणार आहेत आणि सुख शांती कायम घरात नांदणार आहे। पण जर पितृदोषाची समस्या असेल तर 3 उपाय करणे मात्र अत्यंत महत्त्वाचे आहे। या 3 उपायांमुळे आपली पितृदोषातून कायमची सुटका होणार आहे। तर पहिला उपाय आपण पाहूयात। तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी टाकायला हवे। असे मानले जाते की पिंपळाच्या झाडात पितरांचा वास असतो। तसेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायला हव्यात। परिक्रमा केल्यानंतर झाडाखाली मोहरीच्या तेलाच्या दिव्यात काळे तीळ मिसळून छायादान केल्याने पितृदोषातून सुटका होते। तर अशा पद्धतीने हा उपाय केल्यामुळे पितृदोषातून आपली कायमची सुटका मुक्तता होत असते। आता आपण पाहूयात दुसरा उपाय। एका कलशामध्ये पाणी घेऊन त्यात काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला अर्घ्य अर्पण करावा। त्याशिवाय पितृपक्षात श्राद्ध पिंडदान केल्यानेही आपली पित्रे प्रसन्न होत असतात आणि जे व्यक्ती ही कार्य करतो त्यांचे पितृदोष मात्र समाप्त होत असतात। तसेच पित्रे त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांना भरभरून आशीर्वाद सुद्धा देतात। तर आपण आता इथे पाहूयात तिसरा उपाय काय आहे। पितृदोष असलेल्या व्यक्तीने रोज सायंकाळी स्वतःला शुद्ध करून मातीच्या दिव्यात तेल टाकून तो दिवा लावावा। तो दिवा घराच्या छतावर दक्षिण दिशेला ठेवून द्यावा। त्यानंतर पितरांना हात जोडून सुखी आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करावी। मातीचा दिवा नसेल तर गायीच्या शेणापासून दिवा तयार करून तो वापरू शकता। असे केल्याने तुमच्या आयुष्यात आनंद येईल आणि तुम्हाला पितरांचा आशीर्वादही मिळेल। आणि म्हणूनच हे 3 उपाय करून जो आपला पितृदोष आहे तो कायमचा आणि मुळासकट नष्ट करा। धन्यवाद।